धानोरी आता ह्या नवीन प्रभागामध्ये आपल्याला लोहगाव देखील आपल्या प्रभागामध्ये आलेलं आहे. अच्छा. तर त्या परिसरामध्ये आजही 4-5 दिवसांनी पाणी येते. अजून आपल्याला डिस्ट्रिब्युशनच्या लाईन पूर्ण करायचे, ते पाण्याच्या टाक्यांची कामं अर्धवट आहेत. अच्छा. तर त्यामुळं भामासखेड आल्यानंतर बऱ्यापैकी वडगाव शिरी मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न म्हणजे आमच्या धानोरीचा तर सुटलेला रोज पाणी आपण प्रभागाला देतो. पाण्याच्या टाक्या जे सांगताय ते 24/7चाच भाग आहे ना त्या पाण्याच्या टाक्या. हो, पाण्याच्या टाक्या देखील आहे ना 24/7च्या माध्यमातूनच आपल्या प्रभागामध्ये 7 टाक्या पाण्याच्या झालेल्या आहेत. आणि लोहगाव आपल्याकडं नव्याने आलेलं आहे प्रभागामध्ये. तर त्यामध्ये आपण मॅक्झिमम आता त्या भागामध्ये लोहगावमध्ये डिस्ट्रिब्युशनच्या लाईनची कामं चालू आहेत आणि टाक्यांची देखील कामं चालू आहे. तर येत्या काळामध्ये मला लोहगावला रोज पाणी द्यायचा जो संकल्प आहे तो भामासखेडच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. म्हणजे अर्थात 24/7चं काम पूर्णत्वास गेल्यानंतर त्या सगळ्या भागामध्ये पाणी मिळेल असं मला म्हणायचं. हा, कामं चालूच आहे आता पण. अच्छा. लाईनची कामं बऱ्यापैकी चालू आहे त्या ठिकाणी.